बरं आता विधानसभा विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, प्रशासक लागलेला नाही आपल्याकडं. राज्यसभेला विधान परिषदेला ऍक्टिव्ह असल्यावर राईट आहे त्यांना. शासन निर्णय काढण्याचा जी आर काढण्याचा काढलाय तुम्ही, थांबवलं का मग? थांबवा मग 1994चा पण, काय अडचण आहे? आमच्यावर का म्हणून अन्याय करायला तुम्ही? आमचं तुमचं काय काय दुश्मनी? तुम्ही 17 संस्थांचा जी आर काढलाय, फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगितलं पाहिजे ओबीसीवर अन्याय करणार नाही, पण 10 आहे त्यांचं वावर आहे, द्यावा लागेल त्यांच्या नोंदी यात मला आरक्षण द्यावं लागणार आहे. तुम्ही चिडीत आम्हाला चिडीत आहे, तुम्ही आमच्या भावना समजून घेत नाहीये, तुम्ही आम्हाला चिडीत आहे. तुम्ही जे आर काढला म्हणलं सांगायचं आहे काढलाय, त्यांच्या आधार घेतलाय, त्या गॅझेटियर मध्ये नोंदी आहेत आणि हेच ते मराठवाड्यातले मराठी आहेत, यांना मला द्यावं लागणार. तुम्हाला द्यायला नाही म्हणत नाही, पण यांना सुद्धा मी तुमचं ऐकून नाही म्हणू शकत नाही. मला सत्य आहे ते करावंच लागणार आहे. फडणवीस साहेबांनी सांगावं ना, काढलं ना जे आर, आता काय भ्यायचंय? नाही 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 मिरवणूक काढली आणि नाही 6 कोटीने फुलं टाकल्या ना, मायला आपले जात बदलून ठेवी. तुम्ही करतच नाही येत राव, तुम्ही फक्त आशाला लावताय की दिला जे आर. आता मी ते आंदोलक नाहीये, पदासाठी पैशासाठी पुढं पुढं करणारा. मला द्यायचं तर मराठ्यांनाच द्यायचंय. अमक म्हणून आता जे आर काढलं, कोण थांबविले? ही एक बाजू झाली. 58 लाख नोंदीचं काय झालं मला ते सांगा पहिलं. 58 लाख नोंदी शिंदे समिती गठीत सरकारने केली, आम्ही नाही. कायद्याने पूर्ण अधिकार त्यांना दिले सरकारनं, कॅबिनेटनं त्यांना अधिकार दिले, राज्य मंत्रिमंडळाने त्यांना अधिकार दिले, राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांना अधिकार दिले. सगळे तज्ञ त्याच्यामध्ये न्यायाधीशासहित घेतले गेले. त्यांनी 58 लाख नोंदी या राज्याशिवाय दिल्यात. रेकॉर्ड आमच्या जवळ नाहीये लाडभाऊ, रेकॉर्ड तुमच्या ऑफिसला आहे, सरकारच्या तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड दिलाय आणि त्यातून समितीनं नोंदी शोधल्या 58 लाख. आणि तुम्ही ते प्रमाणपत्र का देणार? जमीन सापडले म्हणलं का देणार? का अन्याय माझ्या समाजावर तुम्ही करायला? काय केलं माझ्या गरीबाच्या लेकरांनी? काय केलं? माझ्या आईने बापाने नुसते कष्टच करायचे का रात्रंदिवस शेतात? त्यांनी स्वप्न नाही बघायचं का माझं लेकरू अधिकारी व्हावं, मला सुखाचा दिवस यावा? हे स्वप्न का मोडता तुम्ही आमचं? आम्ही झोपडं उभा करायचा प्रयत्न करतोय. आम्हाला वाटतं आमच्या डोक्यावरती सावलीचं थोडं छत असावं, आम्हाला वाटतं आमच्या लेकरा बाळांकडे तरी गाडीत हिंडावं. त्याच्या बापाने कष्ट केलेत, नाहीच चपला. चला मला सांगा, तुम्ही 4-8 दिवस वेळ द्या, शहरातून खेड्यात चला, तुम्हाला नाही चपला दिसणार समाजाच्या पायात. काही लोकांच्या दिसन तुम्हाला धोतर फाडलेलं नाही, आईच्या डोक्याला तेल दिसणार तुम्हाला नाही, तेल लावत ती नाही, तिला भाजीत तेल टाकायला किती कुटुंब दाखवू? काय पाप केलं राव माझ्या समाजाच्या लेकरांना तुम्ही त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायला लागला? काय केलंय? काय त्या मराठा समाजाने पाप केलंय? समाजात जन्म त्याने राबायचं, 10,000 रुपये कमी पडले तर 50 जणांची उमरेची झाला लागते त्याला. पोरा जर फीस कमी पडले तर शिक्षण एवढे महाग झाले, पोरग नोकरीला नाही लागलं तर आईबापाने करायचं काय राव? मागच्या दिवस तेच, प्रत्येक जण लेकरू सुखी व्हावं म्हणून लढतो इथं. कमून राव दशा चालली तुम्ही आमची. 58 लाख नोंदी सापडल्या म्हणल्यावर तुम्ही जर त्या लोकांना सांगतच नाहीयेत की तुमची नोंद सापडली म्हणून, तुमची गावापर्यंत यंत्रणा आहे, ग्रामसेवक हे तुमचा तलाठी आहे, तहसीलदार आहे, तुम्ही सांगा ना बाबा तुमची नोंद निघाली, काढी नाहीत नका काढी ना. नोंद सापडल्यावर तरी देणार आहोत. रान असून आम्ही लोकांची तर साला धरायची वेळ आली आम्हाला, ही आमची वाईट वेळ आहे. आणि तुम्ही एवढे मोठे बलाढ्य समाजात लोक असून आम्हाला शेणमेनं खाली मान घालायला लागायला लागली तुमच्या सोन्यासारख्या एवढ्या मोठ्या समाजाला असून. नसतं तर ठीक आहे, आम्हाला देऊ नका. तुमचा सोन्यासारखा समाज आहे, जगाच्या पाठीवर राज्य करण्याची क्षमता ठेवतोय तो. अहो त्याला असून द्या ना तुम्ही. 58 लाख नोंदी असून त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या ना. ज्यांचे दिले त्यांचे व्हॅलिडिटी थांबवलेत राव. काय पाप केलं त्या पोरांनी? जर आता कुणबीतून भरलेला असेल नोकरीला फॉर्म किंवा त्यांनी ऍडमिशनला फॉर्म, पोरांनी फाशी नाही घ्यायची साहेब.